In last lecture, we have seen these road types of roads based on the material, based on the location, based on the traffic study, and based on the economy. And last one is the based on the different traffic. And last we have seen the based on the topography, that all types of the roads based on this measurement of this major parts like material. Again, second one is the based on the topography, based on the economy, based on the material, based on the location. That all parts we have covered in the last lecture. And last point from this road is remaining, that is the cross section of the roads. Okay, cross section of the road. तर यामध्ये cross section of the road in the embankment, तर how road is constructed and with a different component, that part is remaining. That part we will see here in this lecture. Okay, in last lecture you have drawn this diagram in your notebook. सगळ्यांनी डायग्राम ड्रॉ करून घेतलेली आहे का नोटबुक मध्ये तुमच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. Maybe in last lecture this part is also completed. बघा, क्रॉस सेक्शन ऑफ रोड. तर क्रॉस सेक्शन ऑफ रोड मध्ये काय असतं, तर क्रॉस सेक्शन ऑफ रोड मध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत, ते बघा तुम्ही, वेगवेगळे कंपोनेंट आहेत. That is the carriage way, formation width, again right of the way, shoulder is there, again road margin is there, again there is a total road or the land or the right of the way, again there is a building line distance, control line distance, you can see here. Again there is a berm, that berm part is here at the toe and at the center line of the road. Again longitudinal drains are there. बघा, हे सगळे काय तर तुमच्या रोडचे कंपोनेंट आहे. तर या प्रत्येक रोडचं कंपोनेंटचं फंक्शन जे असणार आहे ते वेगवेगळं फंक्शन आहे. तर यामध्ये बघा, कॅरेज वे. तर कॅरेज वे म्हणजे काय असतं की ज्या ऍक्च्युअल रोडची जी विड्थ आहे ते व्हेकल ट्रॅफिक जे आहेत मुवमेंटसाठी वापरली जाते. दॅट विड्थ इज नथिंग बट अ कॅरेज वे. कॅरेज वे म्हणजे काय, जी ऍक्च्युअल विड्थ ऑफ द रोड आहे ती तुमचे व्हेकल्स ट्रॅव्हल करण्यासाठी जे वापरतात, दॅट इज द कमांडर ऍज अ कॅरेज वे. सेकंड वे म्हणजे काय, फॉर्मेशन विड्थ. तर फॉर्मेशन विड्थ ही काय असते, तर तुमची कॅरेज वे प्लस तुमचा जो येणारा शोल्डरचा पार्ट असणार आहे, जो कडेचा शोल्डर पार्ट जो आपण प्रोव्हाइड करतो, तर दॅट इज नथिंग बट अ फॉर्मेशन विड्थ प्लस टू शोल्डर्स, दोन्ही साइडचे दोन शोल्डर प्लस कॅरेज विड्थ, दॅट विल बिकम अ फॉर्मेशन विड्थ ऑफ द रोड. राईट ऑफ द वे म्हणजे काय, राईट ऑफ द वे दोन रोड असतात ना, एक इनकमिंग आणि एक आउटगोईंग साठी. तर येण्यासाठी आणि जाण्यासाठी रस्ता असतो, तर त्याला आपण राईट ऑफ द वे म्हणतात. ज्या डिरेक्शन आपल्याला जायचंय दॅट इज द डिरेक्शन विच कन्सिडर्ड ऍज अ राईट ऑफ द वे. शोल्डर म्हणजे काय, तर शोल्डर्स आपण का प्रोव्हाइड करतो, तर शोल्डर्स आपल्याला प्रोव्हाइड करायचे फॉर द पर्पज ऑफ इमर्जन्सी पर्पज साठी. एखादी समजा व्हेकल खराब झालेले आहे, त्या ठिकाणी गरज आहे दुरुस्त करण्याची, तर त्या ठिकाणी ते व्हेकल कुठे थांबतात, तर तुमच्या त्या रिजन मध्ये, कुठल्या तर शोल्डरच्या रिजन मध्ये, दॅट इज द शोल्डर. रोड मार्जिन आपण का प्रोव्हाइड करतो किंवा का सोडलेलं असतं, तर रोडचं काही वेळेला मेंटेनन्स असेल, काही वेळेला रोड आता आपला काय करायचं, आपण समजा फ्लेक्झिबल रोड बनवलेला आहे आणि त्या ठिकाणी वी रिक्वायर्ड सम मेंटेनन्स, तर त्यावेळेला काय करायला गेलं, आपल्याला एक साइड मार्जिन किंवा साइड रोड आपल्याला त्या व्हेकलसाठी किंवा ट्रॅफिकसाठी प्रोव्हाइड करायला लागेल. तर फॉर दॅट पर्पज वी प्रोव्हाइड द रोड मार्जिन. त्याच्यानंतर या ठिकाणी लॉन्जिट्युडनल ड्रेन्स हा एक पार्ट आहे. तर लॉन्जिट्युडनल ड्रेन्स म्हणजे काय, की ज्या ठिकाणी ज्या वेळेला पाऊस पडतो आपल्या कशावरती, रोडवरती, तर पाऊस पडल्यानंतर रोडवरती काय होणार आहे, पाणी साचून राहणार आहे. मग त्यासाठी आपण काय केलेलं असतो, स्लोप्स प्रोव्हाइड केलेले असतात आपल्या रोडवरती, जेणेकरून ते वॉटर आहे ते इझिली रिमूव्ह होईल फ्रॉम द रोड. तर त्यासाठी ते कलेक्शन ऑफ वॉटर करण्यासाठी जे आपण साइड ड्रेन्स प्रोव्हाइड करतो, जे काय लॉन्जिट्युडनल ड्रेन्स प्रोव्हाइड करतो, दॅट आर नथिंग बट अ लॉन्जिट्युडनल. त्या ड्रेन मध्ये काय केलं जातं, वॉटर आहे ते थ्रू वॉटर मध्ये कलेक्ट केलं जातं त्या लॉन्जिट्युडनल ड्रेन्स मध्ये. साइड स्लोप का प्रोव्हाइड करतात, तर एम्बॅकमेंटच्या रोड आहे तर तिथून ते वॉटर आहे ते इझिली डिस्पोज व्हावं यासाठी साइड स्लोप आपण काय करतो, प्रोव्हाइड करतो. तर बर्म हा एक प्रकार आहे. तर बर्म म्हणजे काय, तर बर्म हे कन्सेप्ट जे आहे, तर बर्म या कन्सेप्ट मुळे काय करतो आपण, तर जे काही साइड ड्रेन्स आहे त्या ठिकाणी जे वॉटर कलेक्शन होणार आहे, तर त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी टो हिल असेल किंवा दोन रोडच्या मध्ये जो सेपरेटर असतो, तर त्यामध्ये आपण ट्री प्लांटेशन करतो. तर त्या ट्री प्लांटेशनलाच आपण काय म्हणलेलं आहे, बर्म असं म्हणलेलं आहे. बर्म ऍट टो अँड बर्म ऍट द
मिडल ऑफ द रोड. तर दॅट इज द ट्री प्लांटेशन. नंतर या ठिकाणी तुम्हाला कंट्रोल लाईन डिस्टन्स आणि बिल्डिंग लाईन डिस्टन्स ह्या दोन डिस्टन्स दिसतात. तर कंट्रोल लाईन डिस्टन्स किंवा बिल्डिंग लाईन डिस्टन्स म्हणजे काय, तर आपला जो मेन रोड आहे तर त्या मेन रोड पासून आपली बिल्डिंग किती अंतरावरती आहे, आपली बिल्डिंग किती अंतरावरती आहे याचा स्टडी, म्हणजे त्या ठिकाणी 6 मीटर टू 10 मीटर पर्यंत आपलं डिस्टन्स असलं पाहिजे, जेणेकरून म्हणजे सेटबॅक की बिल्डिंग आपल्या ह्या रोडवरती जे येणारी जाणारी व्हेकल आहेत तर त्याचा आपल्या बिल्डिंग वरती इफेक्ट होऊ नये यासाठी देअर विल बी अ सम कंट्रोल लाईन डिस्टन्स किंवा बिल्डिंग लाईन डिस्टन्स. दॅट डिस्टन्स इज मेंटेन, then there will not be any affection on the building or the home. So that we have to provide this set line, that is the control line distance from the home towards the road, that is the control line distance. Road margin बघितलं, shoulder बघितलं आपण, carriage way बघितलं, right of the way बघितले, shoulders बघितले. This all parts we have seen. समजलं का सगळ्यांना? पार्ट्स वन बाय वन आणखीन एकदा सांगते तुम्हाला. समजलं का आतापर्यंत हे पॉइंट काय काय सांगितले? क्रॉस सेक्शन ऑफ द रोड, बोला. Yes, ma'am. Am I audible to all? Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे, सगळ्यांना अनम्यूट केलेलं आहे का? ठीक आहे, आय विल एक्सप्लेन वन्स अगेन. तर क्रॉस सेक्शन ऑफ रोड, तर क्रॉस सेक्शन ऑफ रोड मध्ये आपल्याला काय करायचंय, रोडचा क्रॉस सेक्शन कसा असतो, कॉम्पोनंट ऑफ द रोड कुठले कुठले आहेत, तर याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. तर वन बाय वन मी तुम्हाला सांगते, किंवा आपण हे इथं बघूयात. आणखी परत तुम्हाला वेगळे पिक्चर्स दाखवले जातील ज्याच्या थ्रू तुम्हाला शोल्डर म्हणजे काय, कॅरेज वे म्हणजे काय, फॉर्मेशन विड्थ म्हणजे काय हे तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी समजून जाईल. तर बघा, क्रॉस सेक्शन ऑफ रोड, क्रॉस सेक्शन ऑफ रोड मध्ये तुमची फॉर्मेशन विड्थ किंवा कॅरेज विड्थ. कॅरेज वे म्हणजे काय, ऍक्च्युअल जो रोड आहे तर तुमचा ऍक्च्युअल रोड मध्ये जे रोड वरून जितक्या विड्थ मध्ये व्हेकल पास होतात दॅट इज नथिंग बट अ कॅरेज वे. ओके, म्हणजे कॅरेज वे इज नथिंग बट ट्रॅफिक जे आहे, व्हेकल्स आहेत तर कुठल्या रोड वरून किती विड्थच्या रोड वरून पास होतात दॅट इज नथिंग बट अ कॅरेज वे. सेकंड इज द फॉर्मेशन विड्थ. फॉर्मेशन विड्थ म्हणजे काय, कॅरेज वे प्लस तुमचं काय असणार आहे त्या ठिकाणचा राईट ऑफ द वे किंवा शोल्डर असणार आहे. दोन्ही टाइप, दोन्हीकडचे शोल्डर्स प्लस तुमची कॅरेज वे इज नथिंग बट अ फॉर्मेशन विड्थ. राईट ऑफ द वे, राईट ऑफ द वे म्हणजे काय, एक येण्यासाठीचा आणि एक जाण्यासाठीचा रस्ता असतो. तर त्या ठिकाणी राईट ऑफ द वे म्हणजे करेक्ट रूटने आपल्याला त्या ठिकाणी यायचं किंवा जायचं असेल तो रस्ता आपल्याला काय करावं लागेल, चूज करावं लागेल. दॅट इज द राईट ऑफ द वे. नेक्स्ट वन इज द शोल्डर्स. ते शोल्डर जे रोडच्या साईडला प्रोव्हाइड केलेले असतात, कॅरेज वेच्या साईडला जे प्रोव्हाइड केलेले असतात, एमर्जन्सी पर्पज साठी आपण प्रोव्हाइड करतो. का तर एखादी व्हेकल खराब झाले किंवा त्या ठिकाणी मेंटेनन्स करायची गरज आहे किंवा एखादं व्हेकल आपल्याला मेंटेनन्स करायचं तर त्या ठिकाणी काय करतात आपण, शोल्डरच्या एरियामध्ये तो व्हेकल काय केला जातो, स्टॉप केला जातो. सो दॅट इज द शोल्डर. नेक्स्ट आहे तो रोड मार्जिन. तर रोड मार्जिन आपण का प्रोव्हाइड करतो, तर आपल्याला रोडचं एक्सपान्शन करायचं आहे. समजा रोड आपल्याला आता 2 लेनचा आहे पण ट्रॅफिक खूप जास्त झाल्यामुळे आपल्याला 6 लेनचा रोड बनवायचा आहे किंवा 4 लेनचा रोड बनवायचा, तर त्यासाठी रोड मार्जिन जर असेल त्या ठिकाणी तर आपण एक्सपान्शन किंवा फ्युचर प्लॅनिंग त्या ठिकाणी करू शकतो. दॅट इज द फर्स्ट पॉईंट. आणि सेकंड पॉईंट म्हणजे काय, की हा जो ऑलरेडी अवेलेबल जो रोड आहे त्याचा जर मेंटेनन्स करायचं असेल, ह्यावेळेला जर तुमचं फ्लेक्झिबल रोड आहे तर त्या ठिकाणी आपल्याला देर इज अ नीड टू डू द मेंटेनन्स ऑफ दॅट रोड. आणि हा मेंटेनन्स करण्यासाठी मग आपण काय करतो, त्या ठिकाणी मेंटेनन्स करायचं असेल तर आपण रोड मार्जिन प्रोव्हाइड करायचे. म्हणजे त्या रोडचं मेंटेनन्स चालू असताना ट्रॅफिकचं जे काही ट्रान्सपोर्टेशन असणार आहे, ट्रॅफिक जेव्हा मूव्ह होणार आहे तर त्यासाठी आपण रोड मार्जिनचा एरिया त्या ठिकाणी प्रोव्हाइड करून देतो फॉर द ट्रॅव्हलिंग ऑफ द व्हेकल ऑन दॅट रोड. सो दॅट द फंक्शन ऑफ दिस मार्जिन इज नथिंग बट ज्या वेळेला मेंटेनन्स असेल त्यावेळेला आपण रोड मार्जिन जो दिलेला आहे तर त्या ठिकाणचा रोड आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. नेक्स्ट आहे ते लॉन्जिट्युडनल ड्रेन्स. लॉन्जिट्युडनल ड्रेन्स म्हणजे काय, तर जेव्हा पाऊस पडतो रोडवरती वॉटर जर तुमचा समजा आपण रोडवरती साईड स्लोप प्रोव्हाइड करतो, स्लोप्स प्रोव्हाइड करतो म्हणजे ऍट द सेंटर लाईन पासून स्लोप प्रोव्हाइड केला जातो. का तर त्या ठिकाणी जे वॉटर आहे तर ते रोडवरती जास्त वेळ थांबलं नाही पाहिजे. तर जर रोडवरती जर वॉटर जास्त वेळ थांबलं तर काय होणार आहे, स्लिप होणार आहे व्हेकल्स. तर ते रिड्यूस करण्यासाठी आपण स्लोप्स प्रोव्हाइड करतो, साईड स्लोप.
मग ह्या साईड स्लोप मधून काय होतं की जे वॉटर आहे ते रिमूव्ह होतं आणि ते परत साईड ड्रेन्स ज्या असतात तर त्यामध्ये कलेक्शन होतं या वॉटरचं. आणि या साईड ड्रेन मध्ये जे वॉटर कलेक्शन केलेलं आहे त्या ठिकाणी टो म्हणून जे पोर्शन आहे ते एम्बॅकमेंट टो म्हणतात. तर त्या ठिकाणी बर्म ही एक कन्सेप्ट आहे. बर्म म्हणजे काय असतं तर आपण रोडच्या साईडला जी झाडं लावतो तर त्याला बर्म असं म्हणतात. जेणेकरून त्या ठिकाणी या साईड ड्रेनचे जे वॉटरचं कलेक्शन आहे हे वॉटर या झाडांसाठी उपयोगाचं होऊ शकतं. आणि हेच बर्म आपण सेंटर लाईन ऑफ द रोडला पण 2 लाईन आहेत आणि त्या ट्रॅफिकचा मधला सेपरेटर आहे. तर त्या सेपरेटर मध्ये पण या टाइपचे बर्म म्हणजे त्या ठिकाणी ट्री प्लांटेशन केलं जातं. तुम्ही बघितलं पण असेल. ट्री प्लांटेशन ऑन द रोड. दोन्ही साईडला रोड असतात, मिडलला ट्री प्लांटेशन केलेलं असतं. दॅट इज द बर्म. नेक्स्ट पार्ट आहे तो कंट्रोल लाईन आणि बिल्डिंग लाईन. बिल्डिंग लाईन आणि कंट्रोल लाईन आपण का प्रोव्हाइड करतो तर आपल्या बिल्डिंग पासून आपली बिल्डिंग जी आहे ती रोड पासून सेफर डिस्टन्स वरती पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला या दोन कन्सेप्ट आहे. दॅट इज द बिल्डिंग लाईन डिस्टन्स अँड द कंट्रोल लाईन डिस्टन्स. So in this way, these all are the component of the roads. So we'll see one by one. Diagram आपण already मागच्या लेक्चरला ड्रॉ केलेली आहे. तर बघा यामध्ये पहिला जो पॉइंट आहे दॅट इज द कंपोनेंट्स ऑफ द रोड. दॅट इज द क्राउन. सेकंड वन इज द कॅम्बर, कॅरेज वे, शोल्डर, बर्म, रोड मार्जिन अँड द राईट ऑफ द वे. दॅट ऑल पार्ट्स विल सी वन बाय वन. तर बघा या ठिकाणी हा तुमचा रोड आहे. हा रोड तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी बघा ही सेंटर लाईन ऑफ द रोड दिसते. या ठिकाणी तुम्हाला तिथं साईड स्लोप प्रोव्हाइड केलेला आहे जेणेकरून दोन्ही साईडने वॉटर जर रेनफॉल झाला तर वॉटर डिस्पोजल होऊ शकेल. आणि हे वॉटर डिस्पोजल झालेले आहेत. या ठिकाणी टोल या ठिकाणी तुम्हाला हे दिसत आहेत, ट्रीज दिसत आहेत. हे दॅट इज नथिंग बट अ बर्म दॅट इज ऍट द टो साइड. नंतर ही जी विड्थ आहे त्या 2 व्हेकल्स, एक इनकमिंग आणि एक आउटगोइंग आहे. म्हणजे येणारा एक व्हेकल आहे, जाणारा एक व्हेकल आहे. तर हा जो टोटल रोड आहे दॅट इज द कॅरेज वे. तर या कॅरेज वे इथून ते इथं दॅट इज द कॅरेज वे. आणि तुमचा जो पार्ट उरलेला असेल दॅट इज द शोल्डर. तर यामधलं तुम्हाला या ठिकाणी दिसेल कॅरेज वे म्हणजे काय आणि शोल्डर म्हणजे काय. कॅरेज वे म्हणजे काय, येण्यासाठी जाण्यासाठी जो पूर्ण रोड आपण यूज करणार आहोत व्हेकलला तर त्याला आपण काय म्हणतो कॅरेज वे असं म्हणतो. आणि त्या कॅरेज वेच्या साईडला जो रोड सोडलेला असतो दॅट इज द शोल्डर. या ठिकाणी इमर्जन्सी पर्पजसाठी आपण या शोल्डरचा वापर करतो की व्हेकल ज्या वेळेला इमर्जन्सी मध्ये एखादं बंद पडले तर त्यावेळेला ते व्हेकल इथं शोल्डरच्या या एरियामध्ये आपण काय करतो स्टॉप करतो. ओके, तर दॅट इज द शोल्डर. हे दोन्ही साईडला असतात. फॉर्मेशन विड्थ म्हणजे काय, टोटल फॉर्मेशन विड्थ म्हणजे काय, हे दोन शोल्डर प्लस ह्याची कॅरेज विड्थ, या टोटल विड्थला आपण काय म्हणतो तर फॉर्मेशन विड्थ असं म्हणतो. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो बघा कॅरेज वे. कॅरेज वे म्हणजे काय बघा, या ठिकाणी शोल्डरचा पार्ट सोडून जे मिडलला जे जाणारे पूर्ण व्हेकल आहेत दॅट आर कन्सिडर्ड ऍज अ कॅरेज वे. कॅरेज वे म्हणजे काय, पूर्ण ह्या व्हाईट कलरच्या लाईन पासून ते या व्हाईट कलर पर्यंत जितके काय व्हेकल जात आहेत दॅट इज द कॅरेज वे. आणि त्याच्या साईडला जे प्रोव्हाइड केलेलं आहे दॅट इज द शोल्डर. दॅट इज द शोल्डर. Okay, next point is the shoulder. You can see here these are the shoulders which are provided here, shoulders on the roads. बघा साइड स्लोप, जी साइड स्लोप प्रोव्हाइड करतात तर या साइड स्लोपच्या कडेला इकडं साइड ड्रेन्स आहेत. या साइड ड्रेन्स म्हणजे काय असणार आहेत, या वॉटर जर रेनफॉल झाला तर वॉटर या ठिकाणचं काय होणार आहे आपल्याला क्विकली डिस्पोज करायचंय. तर क्विकली डिस्पोज करत असताना हे वॉटर काय होणार आहे, हा स्लोप प्रोव्हाइड केल्यामुळे त्या रोडवरती जास्त वेळ राहणार नाही. त्यामुळे ते साइड स्लोप मध्ये काय होणार आहे, ऑटोमॅटिकली रिमूव्ह द वॉटर फ्रॉम द रोड. नेक्स्ट बघा या ठिकाणी कॅम्बर किंवा कर्व किंवा क्राउन. आता या ठिकाणी बघा द कॉन्व्हेक्सिटी ऑर द कर्वेचर ऑफ रोड टू अवॉइड द स्टेइंग ऑफ वॉटर इज नोन ॲज कॅम्बर. म्हणजे कॅम्बर म्हणजे काय, एक स्लोप आहे जो की साइड स्लोप आहे किंवा तो जो कर्वेचर टाइप मध्ये आपण जो प्रोव्हाइड करणार आहोत तर त्याला काय म्हणतो अवॉइड द रेन टू अवॉइड द स्टेइंग ऑफ वॉटर on the road, that is nothing but a camber, and the highest point of camber is known as the crown. जो काय आपण या ठिकाणी आता आपण काय करणार आहोत, जो स्लोप प्रोव्हाइड करणार आहोत तर तो स्लोप आपण भरून काढण्यासाठी जो कर्वेचर त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत तर त्या कर्वेचरला काय म्हणलेलं आहे तर कॅम्बर असं म्हणलेलं आहे. टू रिमूव्ह द वॉटर फ्रॉम द रोड दॅट इज द कॅम्बर. आणि क्राउन म्हणजे काय, त्या कॅम्बरचा जो हायेस्ट पॉइंट असेल तर त्याला आपण म्हणलेलं आहे क्राउन. The highest point of the camber is nothing but a crown. ओके, आणि कर्व म्हणजे काय, जे रोडवरती जे मार्किंग आहे, जे मार्जिंग मग ते तुमच्या साईडला असू शकतं किंवा सेंटरला असू शकतं दॅट इज द कर्व. तर या ठिकाणी पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे ते कर्व ऍट द एजेस ऑफ द रोड्स. समजलं का सगळ्यांना?
Am I audible to all? तर बघा आणखीन एकदा तुम्हाला सगळे कन्सेप्ट व्यवस्थित सांगते. क्रॉस सेक्शन ऑफ रोड. क्रॉस सेक्शन ऑफ रोड मध्ये आपण काय काय शिकलो, तर कॅरेज वे, नंतर फॉर्मेशन विड्थ, राईट ऑफ द वे, शोल्डर. कॅरेज वे म्हणजे काय, ऍक्च्युअल रोडची जी विड्थ आहे तर ती आपल्याला काय करायची, जे ट्रॅफिक कव्हर करतात तर त्याला आपण काय म्हणतो, कॅरेज वे. फॉर्मेशन विड्थ म्हणजे काय, तर फॉर्मेशन विड्थ म्हणजे काय असणार आहे, कॅरेज वे प्लस दोन्ही साईडची 2 शोल्डर, तर त्याला टोटल आपण त्याला फॉर्मेशन विड्थ असं म्हणणार आहोत. राईट ऑफ द वे म्हणजे काय, इनकमिंग आणि आउटगोईंग साठी राईट ऑफ द वे आपल्याला या ठिकाणी काय करायचं, चूज करायचं, दॅट इज द राईट ऑफ द वे. शोल्डर्स म्हणजे काय, ते आपण का प्रोव्हाइड केलेले आहेत, तर शोल्डर्स इज प्रोव्हाइडेड फॉर द एमर्जन्सी पर्पजेस. एमर्जन्सी मध्ये एखादं व्हेकल तुमचं डिस्टर्ब झालेलं आहे, व्हेकलला आपल्याला काय करायचंय, तर राईट ऑफ द वे आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं. शोल्डर्स म्हणजे काय, इमर्जन्सी टाइम मध्ये आपल्याला व्हेकल त्या ठिकाणी स्टॉप करायचे, सो वी कॅन यूज द शोल्डर्स. आफ्टर दॅट साइड स्लोप. साइड स्लोप कशासाठी आपण प्रोव्हाइड करतो रोडवरती, तर रेनफॉल झाल्यानंतर ते रेन जे आहे किंवा वॉटर जे आहे तर जास्त वेळ आपल्या रोडवरती न थांबता इझिली डिस्पोज झालं पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला साइड स्लोप त्या ठिकाणी काय करायचे, प्रोव्हाइड करायचे आहेत. साइड ड्रेन्स आपण का प्रोव्हाइड करतो, किंवा लॉन्जिट्युडनल ड्रेन्स, तर लॉन्जिट्युडनल ड्रेन्स मध्ये जे काही वॉटर आहे तर त्या वॉटरचं आपल्याला काय करतो, आपण कलेक्शन करतो, दॅट इज थ्रू द लॉन्जिट्युडनल ड्रेन्स. आफ्टर दॅट बर्न ऑर द टो. बर्न ऑर टो हा काय असणार, आपल्या रोड एम्बॅकमेंटच्या साईडला ट्री प्लांटेशन जे आपण करतो, दॅट इज कन्सिडर्ड ऍज अ बर्न ऑर द टो. नेक्स्ट आहे ते रोड मार्जिन. तर रोड मार्जिन कशासाठी प्रोव्हाइड करतो आपण, फ्युचर एक्सपान्शन जर रोडचं करायचं असेल, 2 लेनचा 4 लेन रोड बनवायचा असेल, 6 लेन रोड बनवायचा असेल, तर रोड मार्जिनची त्या ठिकाणी गरज असणार आहे. फॉर दॅट पर्पज वी प्रोव्हाइड दिस रोड मार्जिन. काही वेळेला काय होणार आहे, आपला रोड जो आहे फ्लेक्झिबल रोड असेल, फ्लेक्झिबल पेवमेंट असेल, सो ऍट दॅट पॉइंट फॉर द मेंटेनन्स पर्पज असेल, त्या ठिकाणी मेंटेनन्स जर आपण करत असेल तर वी हॅव टू प्रोव्हाइड टेम्पररी ट्रॅफिक रोड, आणि दॅट रोड आपण कुठून प्रोव्हाइड करणार आहोत, दॅट इज फ्रॉम द रोड मार्जिन. Again, there are the 2 other lines, that is the control line distance and the building line distance. Control line distance and the building line distance. ह्या दोन जे डिस्टन्स आहेत तर ते काय आहेत, आपल्या बिल्डिंगला सेफ ठेवण्यासाठी एक 6 मीटर टू 10 मीटर पर्यंत एक डिस्टन्स आहे, दॅट इज अ सेफ डिस्टन्स फ्रॉम द होम टुवर्ड्स द रोड. आणखी तुमच्या होम मधलं डिस्टन्स असतं, दॅट इज द बिल्डिंग लाईन डिस्टन्स अँड द कंट्रोल लाईन डिस्टन्स. दीज आर द क्रॉस सेक्शन ऑफ द रोड्स. आता बघा पुढे आपण पिक्चर्स ऑलरेडी वी हॅव सीन अबाउट द क्राउन. आता क्राउन आपण बघितला, क्राउन म्हणजे काय असतं, एक पूर्ण एक तुमचा कॅम्बर जो प्रोव्हाइड केलेला आहे, कॅम्बर म्हणजे एक साइड स्लोप असतो इन द फॉर्म ऑफ कर्वेचर, तर त्यामधला टॉपमोस्ट जो पॉइंट आहे, दॅट टॉपमोस्ट पॉइंट इज कन्सिडर्ड ऍज अ क्राउन. कॅम्बर म्हणजे काय, इट इज अ साइड स्लोप which is provided to डिस्पोज द वॉटर इझिली फ्रॉम द रोड. आणि तो तुमचा कॅम्बरचा जो हायस्ट पॉइंट असेल त्याला आपण काय म्हणणार, क्राउन म्हणणार आहोत. जो कर्वेचर आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत, दॅट इज नथिंग बट अ कॅम्बर. कॅरेज वे म्हणजे काय, तर कॅरेज वे इज नथिंग बट ट्रॅफिक साठी जो ऍक्च्युअल रोड यूज आपण करणार आहोत, दॅट इज द रोड विड्थ, दॅट इज नथिंग बट अ कॅरेज वे. शोल्डर्स म्हणजे काय, फॉर एमर्जन्सी पर्पजेस साठी द रोड इज प्रोव्हाइडेड side road, that is nothing but a shoulders. After that there is a berm. berm म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, berm at the embankment and at the traffic separator at the center line of the road ला जे आपण ट्रॅफिक सेपरेटर वापरतो, तर त्या ठिकाणी जे काय आपण ट्री प्लांटेशन करणार आहोत, that tree plantation is considered as a berm. Next is the road margin and the right of the way, that all the components of the roads we have seen. Again we'll see some of the pictures about this, all the components of the road. From that you will get the idea about the components. वेट करा, म्हणायचं लिंक वर क्लिक करा. We'll continue our point. तर बघा आपण बघितलं आपले कॉम्पोनंट्स ऑफ द रोड्स. बघा या ठिकाणी आणखीन एकदा सांगते तुम्हाला, हा जो रोड आहे तर या रोड वरती तुमचे क्राउनचा एरिया म्हणजे कुठला आहे, इनकमिंग आणि आउटगोइंग जे व्हेकल्स आहेत, दॅट इज द क्राउन. दॅट इज द कॅरेज वे, सॉरी दॅट इज द कॅरेज वे. बघा या ठिकाणी येणारी आणि जाणारी व्हेकल आहेत, तर ही जी रोड आपण जे रोड ट्रॅफिक जे काय करणार आहेत, कॅरी करणार आहे, दॅट इज द कॅरेज वे. जो रोडच्या साईडला जे मार्जिन प्रोव्हाइड केलं, दॅट इज द रोड मार्जिन. या ठिकाणी दिसतात तुम्हाला. परत जे ट्री प्लांटेशन केलेलं आहे ऍट द टो ऑफ एम्बॅकमेंट, दॅट इज द बर्म.
नेक्स्ट फॉर्मेशन विड्थ आणि कॅरेज वे यामध्ये काय फरक आहे बघा. फॉर्मेशन विड्थ म्हणजे काय टोटल विड्थ, त्यामध्ये शोल्डर्स दोन्ही साईडचे शोल्डर्स प्लस तुमचे काय असणार आहे पेमेंट कॅरेज वे असणार आहे. दॅट इज द कॅरेज वे प्लस दोन शोल्डर, ही जो टोटल विड्थ आहे दॅट इज द फॉर्मेशन विड्थ. नेक्स्ट वन इज द कॅरेज वे. कॅरेज वे म्हणजे काय ऍक्च्युअल ट्रॅफिक जे तुमच्या रोडवरून जात आहे दॅट इज द कॅरेज वे. Next one is the shoulder. You can see here these are the shoulders. For the emergency purpose we use these shoulders. After that side slope हे का provide करतात तर side slope for the easy removal of water from the road. That side slope are provided and through these side slope जे water या ठिकाणी collect होईल ते side drain मध्ये collect केलं जातं. Next point is the camber and the curve or the camber or the crown. Crown म्हणजे काय इट इज अ कर्वेचर. हा जो कर्वेचर प्रोव्हाइड केलेला आहे जो की साइड स्लोप आपण प्रोव्हाइड करतो त्यामुळे रोडचा जो हा कर्वेचर एक स्मॉल असतो, पूर्ण असा कर्वेचर तुम्हाला दिसत नाही विथ अ स्मॉल रेडियस. त्या ठिकाणी कमी रेडियस ह्या ठिकाणी जो रोड आपण प्रोव्हाइड केलेला आहे टू अवॉइड द स्टेइंग ऑफ वॉटर ऑन द रोड. आणि या ठिकाणी जो हायेस्ट पॉइंट ऑफ द रोड आहे तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, हायेस्ट पॉइंट ऑफ द कर्वेचर त्याला आपण काय म्हणणार आहोत, कॅम्बर असं म्हणणार आहोत. ओके, तर लिहून घ्या सगळेजण. What are the components of the road? Write down components or the elements of road. Components or elements of road. Component or elements of road. Write down first crown. 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 Second camber. Crown. Second one is the camber. Third one carriageway. Carriageway. Next is the shoulder. Shoulder. Berm. Berm. Road margin. Road margin. Road margin. And last, right of the way. Right of the way. Right of the way. Draw this diagram in your notebook. Formation width. Formation width. Show these all the formation width plus shoulders plus carriageway. Show in this picture. Small diagram you should draw in your notebook. So you will understand what is the formation width, carriageway and the shoulders. Formation width, shoulders, carriageway. Show these all the details in your notebook. All of you completed? Use chat box. If you have completed, please reply me. Okay, we'll move towards the next point. Baga carriageway, shoulders, that point we have covered. These are the side slope. मॅडम एक मिनिट मागचं पेज घ्या. Side slope. After that we have seen this camber. Write down this camber. Write down this camber and draw this picture also. Camber, write down first what is the camber. Camber, the convexity or curvature of the convexity
Okay, draw this diagram first, then we'll move towards the next slide. ज्यांची डायग्राम राहिली आहे त्यांनी ही ऑलरेडी या नोट्स आहेत किंवा या पीपीटीज आहेत ते शेअर केलेल्या आहेत आपल्या टीचिंग डायरी मध्ये, तर त्या थ्रू तुम्ही हे घ्या तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करा. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉइंट इज द कॅम्बर. कॅम्बर म्हणजे काय? द कॉन्व्हेक्सिटी और कर्वेचर ऑफ द रोड टू अवॉइड द स्टेइंग ऑफ वॉटर इज नोन एज कॅम्बर. राइट डाउन द कॉन्व्हेक्सिटी और कर्वेचर ऑफ द रोड. Convexity or curvature of the road, to avoid staying of water, the convexity or curvature of road to avoid staying of water is known as camber. Full stop. The highest point of camber is known as crown. The highest point of camber is known as crown. Completed? All of you completed up to this? Yes, ma'am. ऐकू येत नाही रे, चॅट बॉक्स मध्ये करा. Okay. Now we'll move towards the next slide. That is the write down the component of the road. Write down components of the road. Write down first right of the way. Right of way. Area of land required for the road along its alignment. Area of the land required for the road. Area of land required for the road along its alignment. Stop. Below this, write down formation width or roadway or formation width. It is the total width of road. It is total width of the road. Which includes width of carriageway or pavement and width of shoulders.
Next, shoulders. Shoulders. These are the portions of, these are the portions of the roadways between, these are the portions of the roadways between outer edges of pavement, outer edges of pavement, outer edges of pavement, and inside edges of side slope, and inside edges of side slopes, inside edges of side slopes. Stop. Serve as emergency lane, serve as emergency lane, also acts as service lanes for vehicle, service lanes for vehicles. Full stop. Next one, carriageway or pavement width, carriageway or pavement width. It is paved width of road, it is paved width of road, it is paved width of road. It comes directly in contact with traffic. It directly comes in contact with traffic. Okay, thank you all. We'll stop here. Remaining part we'll see in the next lecture.